चालत राहणाऱ्या परशुरामांनी, ज्यांनी हातामधलं परशु जर नुसतं उचललं तर अख्खा देश, अख्खी पृथ्वी कापत होती, त्यांना एक क्षण आपल्या आईचं दर्शन घेण्यासाठी थांबता आलं नाही. त्यांनी वळून पाहिलं म्हणून आपल्या रेणुका मातेचा फक्त मुखवटा आपल्याला बघायला मिळतो. आणि हे सगळं बघत असताना मी विचारत होते, इथल्या ब्रह्मवंदांना माहितीये का नाही माहित नाही, पण रेणुका माता कोण होती? रेणुका माता राजकन्या होती माझ्या मते. चुकलं असेल तर क्षमा करा, कारण माझा अभ्यास नाही. बरोबर आहे का? मग कोण होते? बघा, इथे थोडं उलट झालंय. म्हणजे असं क्षत्रिय मातेच्या पोटी परशुराम जन्मलेला आहे. म्हणजे मुळात आपण ज्याचं पूजन करत आहोत तोच एक संगम आहे अत्यंत सुंदर गुणांचा. जेव्हा अशा पद्धतीने आपण त्यांचा विचार करू ना, तेव्हा जातीपातीच्या गोष्टीच्या ज्या काही भिंती आमच्यासारख्या स्वार्थी राजकारण्यांनी उभारल्यात त्या एका क्षणात वितळून जातील. आणि ब्राह्मण समाजाचं एक कौतुक मला वाटतं की त्यांचं जीवनामध्ये ते काही फार कोणाच्या पुढे पुढे करत काही करतात, असं नाही की नाही, तर ते काळानुसार त्यांच्यात झालेले बदल असतील, पण कळत नाही ते मेरिटवर आपल्या जीवनामध्ये काहीतरी मिळतं. मला नितीनजी गडकरींचं खूप कौतुक वाटतं, खूप. कारण ते कधीच म्हणतात मी जातीचं राजकारण करत नाही, मी विकासाचं काम करतो आणि म्हणून मी राजकारणात टिकलो. जातीवर जर टिकायचं असतं तर मी ग्रामपंचायतला निवडून आलो नसतो. आणि त्यामुळे माझ्या बाबांनी पण त्या काळात जेव्हा आंतरजातीय विवाह केला तेव्हा त्यांनी तो धैर्य दाखवलं की माझं प्रेम आहे ब्राह्मण मुलीवर. आणि मला आठवतं ही कहाणी त्यांची, कधी लिहायला जमलं तर लिहीन. निवडणुकीला बाबा सामोरं जाणार होते तेव्हा विरोधकांनी असा प्रचार केला की नाही, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अफवा पसरवत आहेत कारण त्यांना मतं हवी आहेत म्हणून ते असं म्हणतात. तेव्हा बाबांनी स्टेजवर आईला बोलून सांगितलं, ही माझी वाग्दत्त वधू आहे आणि माझा हिच्यावर विवाह होणार आहे, हे सत्य आहे, ह्याच्यात राजकारणाचा काही संबंध नाही. हे आपण बघितलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये, हे संस्कार आपण पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे या संस्कारातून जो वाढतो, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, या सगळ्या संस्कारामध्ये आपण त्याला बदनाम झालेला पाहिलेला आहे. आमच्या नवीन पिढीला एवढं माहित नाही, पण त्याच्या मागचा मूळ गाभा हा तोच आहे की या देशामध्ये जे मेरिट आहे ते जगलं तर हा देश जगेल. आणि त्याच्यामुळे या मेरिट बद्दल मी ब्राह्मण समाजाचं कौतुक करते. आत्ताच्या आरक्षणाच्या सगळ्या भांडणात तुम्ही शांत बसलेले आहात. तुम्हाला 10% आरक्षण म्हणजे तुम्हाला म्हणून नाही, ओपनला दिलेलं आहे, पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोकळी जागा ही तुम्हालाच राहिलेली दिसते मला आत्ताच्या परिस्थितीत. मग ह्याला पण बुद्धी म्हणतात. उगीच आकांतांडव न करता आपण आपला अभ्यास करा, आपण आपल्या मेरिटवर घ्या. पण शेवटी जात जी असते ना, ती जात ही फक्त कागदावर नसते, ती सगळ्या पिढ्यांना म्हणजे प्रतारित किंवा प्रभावित करत असते, दोन्ही करत असते. का आपण जर जगाचा इतिहास बघितला, जे लोक ब्लॅक आहेत त्यांचे जेनेटिकली त्यांच्यावर अन्याय झालाय, म्हणजे पिढ्यान पिढ्या त्यांच्यावर अन्याय झालेला असल्यामुळे त्यांच्या गुणसूत्रांमध्ये सुद्धा तो अन्याय कुठेतरी स्थायी राहतो. आणि म्हणून त्यांना गरज असते की त्यांना कोरभर न्याय द्यायची. चाणक्यांनी सुद्धा चाणक्य नीती केली, पण राज्यावर कोणाला बसवलं ही सुद्धा चाणक्य नीती असते. शेवटी तुम्हाला निर्णय काय घ्यायचे हे महत्वाचे आहेत, कुठे बसायचं ह्याच्यापेक्षा ते महत्वाचे आहेत. आणि निर्णय हे शाबूत राहतात वर्षानुवर्ष. आता मध्यंतरीच्या काळात, कर्मकांडाच्या काळात ब्राह्मण समाजाच्या बद्दल विनाकारण एक लोकांच्या मनामध्ये असूया, राग, द्वेष निर्माण झाला आणि त्या काळातला तो सत्यता देखील होती. पण परत आता काळ बदललेला आहे. माझं एकच चिंता आहे की आपल्या देशातला ब्राह्मण, खास करून शहरातला ब्राह्मण, त्याचं फार ब्रेन ड्रेन होत आहे. तुम्ही जर बाहेर देशात पाहिलं तर बरेच ब्राह्मण, आता पुण्यामध्ये तर 99% मला वाटतं की माझ्या ओळखीतल्या जेवढ्या फॅमिलीज आहेत त्यांची मुलं बाहेर सेटल आहेत. तर हे इक्वल संधी न मिळाल्यामुळे आपल्याला अडचणी निर्माण झाल्यामुळे लोक कदाचित देशातून गेले तर मग फार कठीण परिस्थिती निर्माण होईल. आणि त्याच्यामुळे ती होऊ नये ह्याच्यासाठी नक्कीच ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे. कारण मेरिट जरी असलं, एखादा बाळ तंदुरुस्त जरी जन्मलंय, निशिबाने ब्राह्मणाच्या पोटी जन्मलंय, त्याला कुठली प्रतारणा समाजात जरी सहन करावी लागली नसेल, त्याला कुठलंही
त्रास जरी पिढ्यानपिढ्या नसेल, पण आज त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि त्याच्यामुळे त्याला जर जे शक्य आहे ते नाही मिळत असेल तर त्या आर्थिक विकास महामंडळाची नक्कीच गरज आहे. त्याला माझं संपूर्णपणे समर्थन आहे. पण आता निर्णय घेणारा सरकार आहे आणि भाऊ माझा मंत्रिमंडळात आहे, त्यामुळे मी त्यांना म्हणेन की देवेंद्र फडणवीस जे आमचे मुख्य पक्षाचे प्रमुख आहेत तेही ब्राह्मण समाजातील असल्यामुळे त्यांनी ब्राह्मण, कारण ज्या आपण समाजात आहोत ना त्यांच्या मागण्या दुर्लक्षित करणं म्हणजे नाही, त्यांच्या मागण्या ओन केल्या पाहिजे, त्यांच्या दुःखात साजरं झालं पाहिजे. आपण झालो तर 10 लोक आणखी निर्माण झाले पाहिजे. हे कर्तव्य असल्यामुळे नक्की ते करतील असा मला विश्वास आहे. आणि मंत्रिमंडळातून अशा प्रकारे महामंडळ जर केलं तर त्याच्याबद्दल मी मनापासून माझं समर्थन देखील आणि कौतुक देखील व्यक्त करते. फक्त ते राजकारणाचं हे नसायला पाहिजे मंच परत, कारण महामंडळ सुद्धा पुन्हा कुठेतरी राजकारणाचाच मंच होऊन जातात. त्याच्यामध्ये सामान्य माणसापर्यंत ते पोचलं पाहिजे आशीर्वाद, अशी भावना माझ्या मनामध्ये आहे. आपण सर्वजण इथे मला जो सन्मान दिलात त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांचा आभारही व्यक्त करते. धनंजयला कॅबिनेटला पोचायचं असल्यामुळे मला मी तिकडे बघते, त्याच्या इशारे मला कळले न देताही तर त्याच्यामुळे मी फार आपला वेळ घेणार नाही. एवढंच सांगेन की इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं, मजा तो तब है जब खुशबू किरदार से आए. आणि ब्राह्मण समाजाच्या विषयी असं म्हणताना मला यत्किंचितही माझ्या मनामध्ये कुठेही एक प्रश्न निर्माण होत नाही. माझ्या जीवनामध्ये, माझ्या पालन पोषणामध्ये, माझ्या संघर्षातल्या माझ्या सात्विकतेला टिकवून धरण्यामध्ये, नियमांचं पालन करण्यामध्ये, कुठलेही कधी असत्य न बोलता सत्याचा निर्भीडपणे सामोरं जाण्यामध्ये माझ्या वडिलांच्या गुणांचा जेवढा मला आधार आहे तेवढाच माझ्या मातेचेही संस्कार आहेत असं माझं म्हणणं. हेच उलट असलं तरीही तेवढाच सन्मान दिला पाहिजे. फक्त आता ब्राह्मण